नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे. आज आपण छान मस्त खमंग असा पनीरचा पराठा बनवणार आहोत. साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी आता पराठ्यासाठी कणिक भिजून घेत आहे. बघा कणिकसाठी 2 ते 3 पराठ्यासाठी मी आता ही कणिक भिजून घेत आहे. छान घट्टसर अशी आपल्याला कणिक भिजून घ्यायची आहे. हा पराठा सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिन देण्यासाठी तुम्ही बनवू शकता. बघा अशा पद्धतीची आपल्याला कणिक भिजून हवी आहे. त्यानंतर मसाले पाहूया. बघा मी बारीक असा एक मध्यम आकाराचा कांदा मस्त कट करून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेला आहे. अर्धा चम्मच तिखट घेतलेले आहे. 1 चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे. अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चम्मच मी त्यामध्ये जिरे घेतलेले आहे आणि 2 ते 3 बारीक हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा मी पनीर घेतलेलं आहे. हे पनीर सुद्धा मी घरीच बनवलेले आहे. पनीरचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर काही दिवसांनी अपलोड होणार आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे पनीर आहे ते आपण अशा पद्धतीने किसून घेऊया. बघा पनीर व्यवस्थित किसल्याने आपला पनीरचा पराठा सुद्धा मस्त असा गुबगुबीत तयार होतो. अजिबात फाटत नाही. बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे मसाले आहेत आपण आता हे व्यवस्थित घालून घेऊया आणि व्यवस्थित हाताने यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा थोडीशी अर्धा चम्मच त्यामध्ये मी कस्तुरी मेथी घातलेली आहे. आता हे संपूर्ण मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा मस्त पनीरच्या पराठ्याला हे संपूर्ण जे मसाले आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मस्त मग मिश्रण आपलं एकजीव असं मिश्रण तयार होतं. बघा व्यवस्थित मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. आता संपूर्ण मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे. त्यानंतर आपण आता पराठा बनवायला घेऊया. बघा आता एक गोळा घेतलेला आहे मी. पराठे थोडेसे जाड थोडे छान लागतात खायला. बघा अशा पद्धतीने एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. याची छान आपण आता चाकी बनवून घेऊया आणि याच्यामध्ये भरपूर असं मस्त पनीरचं आपण सारण भरून घेऊया. बघा आता सारण मी यामध्ये भरपूर असं घालून घेते. भरपूर असं सारण भरलं ना मस्त गुबगुबीत आपला पराठा होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. मुलं दूध पिण्यासाठी कंटाळा करतात. अशा पद्धतीचं पनीर बनवून त्यांना असा पद्धतीचा तुम्ही पराठा देऊ शकता. त्यामुळे मुलांना आपण दुधाचं पोषण पूर्णपणे आपण देऊ शकतो. बघा आता पराठा पूर्ण आपलं जे चाकी तयार झालेली आहे. आता आपण पराठा छान हलक्या हाताने मस्त लाटून घेऊया. बघा मस्त असा हा पराठा तयार होतो. मुलांना टिफिन मध्ये जर दिला तर मुलं आनंदाने हा पराठा सुद्धा खातील. बघा छान हा पराठा आपला लाटून सुद्धा झालेला आहे. बघा बघा मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे. हा पराठा तुम्ही तेल किंवा तुपाने लावून छान मस्त खमंग असा शेकून घेऊया. चटणी बरोबर, लोणच्या बरोबर किंवा दह्या बरोबर तुम्ही हा पराठा खाऊ शकता. खूप छान लागतो हा पराठा. बघा आता मस्त याला तूप लावून आपण खरपूस असा हा पराठा शेकून घेऊया. बघा मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे खमंग असा. बघा पराठ्याला दोन्ही साईडने तूप लावायचं आणि मस्त असं खमंग शेकून घ्यायचा. बघा आता दोन्ही साईडला आपण छान तुम्ही तेल लावून सुद्धा शेकू शकता, पण तूप लावल्याने पराठा चवीला खूप छान लागतो. तर अशा पद्धतीचा पराठा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान हे पराठे तयार होतात. बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित हा पराठा शेकून झालेला आहे. मस्त असा पराठे आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीचा एकदा पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान ही रेसिपी तयार होते. बघा दोन्ही साईडने आता व्यवस्थित पराठे तयार करून शेकून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी जे राहिलेले पराठे होते ते सुद्धा मी बनवून घेतलेले आहे. आपले पराठे तयार झालेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.